अजित पवारांनी वेश बदलून दिल्लीमध्ये अमित शहांना भेटल्यावरून राऊतांनी हल्लाबोल केलाय। वेश आणि नाव बदलून विमानतळावरून जाणं म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ झालाय। हा खेळ राष्ट्रीय सुरक्षेसाठी घातक असून अजित पवार यांचे बनावट ओळखपत्र जप्त करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी राऊतांनी केली आहे। तर अजित पवारांनी विरोधी पक्षनेते पदाचा गैरवापर केला असून महाराष्ट्राशी बेईमानी केली आहे। त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे। तर राजकीय अस्तित्वाची अनेकांना भीती वाटू लागल्याने अजित पवारांबद्दल दिल्लीमध्ये कट कारस्थान रचलं जात आहे, असं प्रत्युत्तर सुनील तटकरे यांनी दिलंय। काल किंवा परवा 2 दिवसापूर्वी दिल्लीमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आले आणि त्यांच्या नाट्यकलेविषयी त्यांनी पत्रकारांना माहिती दिली। त्यांनी बनावट ओळखपत्र बनवलेली आहेत। पॅन कार्ड असेल, पासपोर्ट असेल, आधार कार्ड असेल, कारण ओळखपत्राशिवाय सोडणार नाही विमानतळावर। या सगळ्याची राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं गांभीर्यानं दखल घेऊन चौकशी होणं गरजेचं आहे आणि यांनी जे प्रवासामध्ये बोर्डिंग कार्ड्स किंवा ओळखपत्र वापरले ती जप्त करून अजित पवार आणि इतर काही लोकांवरती गुन्हे दाखल करून राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे। एक तर तुम्ही LOP होता, LOP असताना तुम्ही अमित शहांना का भेटत होता ते पण तुम्हीच कबूल करता की तुम्ही चोरून भेटत होता। म्हणजे तुम्ही लीडर ऑफ ऑपोजिशन असताना महाराष्ट्राला कॉम्प्रोमाइज करत होता। एकीकडे तुम्ही भारतीय जनता पक्षाचा विरोध करत होता आणि दुसरीकडे तुम्ही अमित शहांची बॅकडोर गोष्टी करत होता। म्हणजे तो लीडर ऑफ ऑपोजिशन त्या पदाचा आणि महाराष्ट्राची तुम्ही बेईमानी केली असा त्याचा थोडक्यात अर्थ होतो। दिल्लीमध्ये अजितदादांच्या विरोधामध्ये कट कारस्थान रचण्याचं काम मात्र नक्की सुरू आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केल्यापासून महाराष्ट्रामध्ये अजितदादांची पॉलिटिकल विश्वासार्हता त्यांची एवढी कोणाची नाहीच। अजितदादांची जी काय राजकीय विश्वासार्हता आहे ती महाराष्ट्रामध्ये खूप मोठीच आहे। पण ही योजना जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला भगिनींच्यामध्ये जे काही एकंदरीत आमचे दादा म्हणून जे काही वातावरण तयार झालेलं आहे त्याच्यामुळे अनेकांना आपल्या राजकीय स्वप्नाची, राजकीय अस्तित्वाची जी काही भीती वाटते आहे ती मंडळी रोज उठून अशाच पैसे नॅरेटिव्ह सेट करतात। आता त्याचा उगम दिल्लीमध्ये झाल्याचं स्पष्ट झाला।